हा चालेल, हा चालेल. पण इकडचे आम्ही एकदा नाही येतील. इकडे रूल तो चेंज झालेला आहे. आता इकडं किती चढायचे आहे. तुमच्या चॅनलचे नाव काय भाऊ? हा तुमच्या चॅनलचे नाव काय? जय जवाहर सर्वांना. आज आहे 2 जुलै. निघालोय बारडाला. जातोय आता म्हणजे निघतोय. मी मित्रांची वाट बघतोय. मित्र आले नाही बेटा. अर्धा तास म्हणून मला वाट बघतोय. पाठीमागे गर्दी दिसते पुणे चिखलामध्ये. 3 नमुन्याचे आगमन झालेलं आहे. येतात पाठीमागे. फारसा लवकर आलं. हा तिघा मित्रांचे आगमन झालेलं. आता जाऊ सांगते ट्रॅकिंग करायला. बघू काय होतंय. तुम्हाला आता 8:30 वाजलेले आहेत. निघून नंतर काय घेऊन लागत मला. बघा अशा प्रकारे आहे. मला माहिती नाही आवाज येत आहे का नाही आहे. बरोबर आम्ही इकडे थांबलो आहोत. हा बघा इकडे धबधबा आहे. ही जी खंड बोलतात आंबेसरीची खंड तिकडे. तिकडे थांबलो. मित्राची वाट बघतात. दुसऱ्या मित्राच्या पाठीमागे राहिल्यात. आम्ही आलेले जगर अगोदर. बघा पाठीमागे दिसतंय धबधबा. निसर्ग एकदम खतरनाक आहे. भरपूर आहे. ब्लॉगिंग करता येत नाही तर मी ट्राय करत आहे. बघा जोरात लागलेला पाऊस. जर सर्व माझे टीममेट पबजी वाले पण आणि ट्रॅकिंग वाले पण. हे मोठा साहेब आहे भाई. सेठ माणूस. मोठा सेठ माणूस. वेळ पावसाची वाट जायची वाट बघतोय. वी आर नॉट प्रोफेशनल हिअर बट वी आर स्टील ट्राईंग. ठीक आहे. गोरा गोरा सर गोरा झाला. गोरा झाला एमसी स्टँड वाला तो बरा झाला. झाडाच्या खालचा थांबेला आता ज्या बरा आहे. अरे काय ते भिले फोन काय करायला पाहिजे. हा इथे येडे चाललेत. अरे गाली मध्ये ब्लॉग चल रहा है. मस्त थांबलं आम्ही तिकडं. भाताची अरे सॉरी नांगरणी चालू आहे. नांगरणी चालू आहे तिकडे. परत थोडा वेळ थांबायला पडेल. नंतर इकडं निघूया सर ट्रॅकिंग करण्यासाठी. एवढा ब्लॉक काय एवढा हे नाही मिळत. पण ठीक आहे तर मी चालून आपल्या जायचं ते त्या साईडला. मला माहिती नाही शोधायला पडेल रस्ता. आम्ही दरवर्षी येतो पण आम्ही रस्ताही विसरतो. या असं वेळेत सुद्धा रस्ता विसरला. आता बाकीचे असून कोण ट्रॅकिंग करणार त्यांच्या पाठीमागे आम्हाला जायला पडेल. तर आता बघू दाखवतो पुढे तुम्हाला. तर मी भरपूर कॉन्फिडन्स निघाला होतो. आता कॉन्फिडन्स तुटत चालला आहे कारण की पाऊस भरपूरच वाढलेला आहे. अजून चालू झाला ना जाऊ देणार आहे पाऊस. इकडनं भिजून आता स्टार्टिंगलाच भिजून जाऊ नंतर वरती काय करणार. वरती वाट लागेल. आणि वातावरण तर खूप खतरनाक आहे. बघा यांच्या काय अलगच चाललेले तिकडे. पाऊस थांबलेला आहे. निघू आता थोड्या वेळाने. चला पुढे भेटू. थम्सअप घ्यायचं आहे. तर हा बघा आम्ही आता जवळपास आम्ही पोहोचलेलो आहोत. त्या साईडला आता दिसतंय धुकं पूर्ण लागले आहेत डोंगराला. आता आम्ही इकडनं स्लो जातोय निसर्गाची मजा घेत. ही पोरं सुद्धा शाळेत जात आहेत. तर मित्रांनो आता दरवर्षीपर्यंत इकडे रूल तर चेंज झालेला आहे. आता इकडं पावती फाडायला पडते 50 रुपयाची बाईकसाठी. तर बाईकडे लावून टाकलेली आहे 2 बाईकची. तर आता इकडे निघायला पडेल कारण की मागच्या वर्षी असं नव्हतं की तुम्ही गाडीसाठी पावती या ठीक आहे तरी पण चालून जाईल. वरती कचरे वगैरे करतात आणि ह्याने पण प्लस गावकऱ्यांना थोडा प्रॉब्लेम होतो कचरा वगैरे साफ करायला म्हणून चालून जाईल. ठीक आहे आता जाऊ. निघालोत ट्रॅकिंगसाठी. तर आता निघतोय. इथं गर्दी भरपूर आहे पोरांची स्टार्टिंगला. कसं घेणार कसं आहे इनाच ना. तर पोरं छोटी आहेत थांबलेली. अरे आदिवासीमध्ये ब्लॉगिंग करेन का मराठीमध्ये करी कोणा हूँ चले आज काही. हां इना नाही मिळा. पण इकडचे आम्ही एकदा नाही येतील. इकडची बरा पडेल ना. बरा पडेल पण पक्का फिरा पडेल काही नाही. यो रस्ता कोणता डायरेक्ट होला तसा होता काही किना जायचं यो सीधा तो जा पडेल काही नाही. इकडची फिरा पडेल. हां 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 इकडची आणि भाषा तर मुसीबत आहे. इकडची जाऊ नाही तर इकडची 2 वर्ष इकडची जातील असं. इकडची आता एकदा नाही जातील. तर आम्ही दरवर्षीप्रमाणे येतोय. माझ्या भरोसा नको ठेवू. मी इथं 8 जोड चालत आहे. इथं चला इथं स्टार्टिंग आहे. नंतर माहिती पडेल. नंतर माहिती पडेल किती हालत खराब होत आहे. आणि बॅग त्यांच्याकडे ते काय पण करतील. मला काय आपण रिकामी जाऊ. मी फक्त ब्लॉगिंगमध्ये राहतो. त्यांना काय माहिती पडणार. बघा इकडं दिसत आहे का माहिती नाही मला तुम्हाला पण नजारा तर 1 नंबर आहे. आणि सकाळी मी जेवणसुद्धा करून आलेलं नाही. मला भूकचे झालेलं आहे. तर पहिला पडाव येऊन गेला.
नदीमधून जातोय कसा. अरे यस काय येलोच नाही याच्यामध्ये, काय टेन्शन आहे तुमच्या वगैरे येत आहे. ओके तू त्याला पाण्याचं झाला काय मला पाण्याचं झालं त्याचे व्हिडिओ काढून सांगतो जसं काय चाललेलं नाही काय. चल तर ठीक आहे तरी पण बघू, हे सुद्धा बघून टाका किती खतरनाक आहे. हे तर फक्त मजा, नंतर वरती जाऊन सजा चढायला हालत खराब होऊन जाईल. पण इकडनं थोडा फ्रेश होऊन जाऊ, हातपाय वगैरे धुवून टाकू. तर आता पाण्यात मस्तपैकी हातपाय धुवून टाकले, थोडं थांबू आता इकडनं. आता इकडनं आपल्याला अजून चढायला सुमारे जायला 1 तास तर लागणार आहे आम्हाला. 1 तास लागणार कारण की हा नवीन आहे, हा शेट नवीन आहे इकडे. हा चालेल, हा चालेल. अच्छा दिसत का नाही तुम्हाला, पण पाठीमागे येतात बघा ते सुद्धा आमच्याकडे येणार आहेत तिकडे वरती विकायला. तिकडे दिसतात काही ते बघा तिकडे. आता स्टार्टिंग आहे फक्त इकडनं. आता हा जोश आहे, नंतर हा जोश राहील का नाही राहील बघा. एकदम सरळ चढणं आहे, पाठीमागे येतात. आता तर माझी तर आताची वाट लागलेली आहे भाई, वाट लागली पुढल्याच. हे अभी तो स्टार्ट हुआ है, तो हमको भी पता है अभी स्टार्ट हुआ, लेकिन तुझी गॅरंटी केली आहे. हा माझ्या केला सामान देत मी. आधी माझ्या अगोदर एवढा काम करता नाही यार, मी एवढा काम देते मला. अभी तो तुमने स्टार्ट किया, थोड़ा मजा लो. अरे मैं इसको देता तो उसका ले. की ना काय हटलो. तेरे साथ दिख रहा है उधर चला. गाडीवरची सवय असं चालाय नाही. ठीक आहे म्हणजे आता अजून हालत खराब. अरे बस चला मैं तो थक गई. तर हे बघा पुढे जातात. आता निघून 15 मिनिटं नाही झाले बघा, पूर्ण दिसत आहेत अंगावर. आणि बॅगसुद्धा माझ्यावर दिली. आता कसं होईल काय माहिती. आता हालत खराब झाली, खूप खतरनाक आहे भाई. बघा अर्ध्यापर्यंत आलेलो आहोत, हालत खराब व्हायची. हे दोघे आहात तसे आहेत. बॅग वगैरे ठेवले आहेत, थंड वगैरे थम्सअप. आणि आहे हालत खराब झाली भाई. अजून आम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त अंतर काढायचे आहे. बघितलं मॅनेज डाऊन पूर्ण. आवाज येत असेल तुम्हाला. जिथं आता आम्ही थांबलेलो लास्ट टाईम तिकडे बघा, तिथे आहेत थांबलेले विकणारे. तिकडनं आता आम्ही इकडनं चालले असतील 5-10 मिनटं. अजूनसुद्धा हालत खराब झाली, हालत खूप खराब झालेली आहे. माझ्यापेक्षा खराब त्याची आहे. ठीक आहे पण जजबानी हारेंगे. दोघेजण गेले आहेत पुढे, आम्ही राहिलो पाठीमागेच वाट बघतो त्यांची. म्हणजे ते आमची वाट बघत असतील. बस आमची दोघांची हालत खराब झाली. जिथं भ्याजी अजून तर किती चढायचं आहे, थोडा अजून निघायला पडेल. तर फायनली मरत पोचलेलात. आला काय बोरीची मालजीवड. तर पाऊससुद्धा पडायला लागलेला आहे. ते पुढे जाऊन राहिले बघा, हे लास्टला एकदम जाते. खूप मजा आहे. बोरीच्या माल बघून टाका अशा प्रकारे दिसत आहे. मागच्या वर्षी मी तिथं पडणार होता पुन्हा खरीदमध्ये. मला माहितीच नव्हतं तिकडे खरी आहे. हा जा बोरीच्या मालपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. बघून नंतर तिकडं पोरंसुद्धा बसलेले आहेत पार्टी करायला, बघू शकता अशा प्रकारे. आणि आमच्या एक पार्टनर पुढे गेला पाणी घेऊन येतो. तर ठीक आहे पाणी घ्यायला गेलेला आहे. हा मित्राला फोन करायला बिझी आहे. हा फोटो काढण्यामध्ये याचे काही दुसरेच आहे. तर बघू शकता ते पोरं एकदम खाली उतरलेले आहेत बघा. खाली उतरले ते दगडावर. तिकडे खूप रिस्क आहे. मोस्टली तुम्ही इकडे तर ट्राय करा, तिकडं तर नाही जायचं कारण की तिकडनं पडणार असतं डायरेक्ट वरतीच. तसं ट्राय नका करू. बाकी नजारा तर खूप खतरनाक आहे, मजा येत आहे, खूप मजा येत आहे. अजून आम्हाला अर्धा तास जास्त लागेल. बारागड त्या साईडला आहे. आता आम्ही आत बोरीची मालवर. याला या मूर्खांना काय बोलायचं, इकडे ब्लॉगिंग करतात तिकडे डिस्टर्ब करतात. हे बघा आता कॅमेरा फ्रेंडली फोन दाखवत आहे. बाकी तिकडे बघू शकता बघा पोजिंग देतात. तिकडे खाली पोजिंग चाललेली आहे खूप जोरात. पण तसं करू नका ट्राय कधी पण, रिस्की आहे ते. तर ठीक आहे इकडे थोडं बसू. बाकी आम्ही थंड वगैरे आणले तर तिकडे तसंच आहे पडलेलं बॅगमध्ये. बॅग तिकडे समोर दिसत आहे. स्टार प्रेमी म्युझिक.
तर फायनल आता आम्ही बारडाला पोहोचलेलो. आता मागच्या वर्षातच मारामारी करायला लागेल. रोम रोम भाईयो पोहोचल बारडाला. अरे वाले पे आल्यावर नाही कोणते पैसे काढ ना. पाय धुवून शकत काही हां पाय धुवून शकत काही ए पाय धुवते चालतील काय रे का नाही त्याच्याकडं बहुतेक मंदिर आहेत तिथे सर्व दर्शन घ्यायला जात आहेत लोक. नजारा बघू शकता कशाप्रमाणे आहे. आपल्याला एवढं ते कळत नाही म्हणून जात नाही पण तिकडं बघू थोडा थांबू. गर्दी नंतर सर्व भरून जाईल. आम्ही जातो थोडा थंड वगैरे आणलेला थंड वगैरे पिऊ कुठेतरी बसूया थंड वगैरे पिऊ नंतर थोडा वेळ अजून येऊ नंतर दाखवू ते त्यासाठी तिकडं. अरे जाता ना आतमध्ये नाही योर ना योर. आमची बसण्याची जागा इथेच आम्ही बसतो थंड वगैरे प्यायला. तर आता इथे कचरा भरपूर वाढले आहे त्यामुळे थोडं साफसफाई करून टाकू. तर इथं साफसफाई केल्यावर तुम्हाला अजून दाखवतो मी तुम्हाला. आता सध्या मी फोन फक्त व्हिडिओ काढायला जाऊ तर मग साफसफाई नाही करू शकत आणि कंटाळ येईल. त्यामुळे थोड्या वेळ साफसफाई करतो दाखवतो. इकडे साफसफाई करून साफ आम्ही करून टाकू. तर बघा आम्ही इथं सर्व साफ केलेलं आहे आणि मला आमच्या डायरेक्टर मला थोडं डायरेक्शन देत आहेत कशा प्रकारे ब्लॉग बनवायचा. मी पण त्याप्रमाणे सर्व करत आहे. आता इकडे आम्ही बसूया. तुम्ही नजारा बघू शकता किती एकदम भरपूर खतरनाक आहे. बघू शकता भाई जी इकडे एकदम मन एकदम काय बोलतात त्याला एकदम खुश होऊन जाते तिथे बसून. आम्ही दरवर्षी इकडे जातो इकडेच बसतो आम्ही. मस्त आम्ही साफ करून टाकलं इकडं. आता बसायला अभी टेक्नॉलॉजी निकल गई भाई. तर रसाप्रमाणे काढलेला आहे. इकडे हा रस्सावर आम्ही चिकन बनवलेलं आहे दाखवतो इकडे आणि हे सुका चिकन इकडे ह्याच्यामध्ये सुका चिकन रस्सावाला ह्याच्यामध्ये सुद्धा आहे. बाकी ह्याच्यामध्ये अजून आहे. अरे खुलता की कैसे है ये ना ना ते येतच येतच. तर खूप मजा येते मित्रांसाठी बारडावर येऊन ना. आम्ही बघा आम्ही इथं काही पण कचरा करणार. आम्ही जाताना मस्त कचरा सर्व आम्ही साफ करून जाऊ. इकडे साफ करून ना वरती ठेवून जाऊ. त्यांनी सुद्धा ग्रामस्थांनी सुद्धा आम्हाला तिकडे बोललेलं होतं की तुम्ही येतील तर कचरा साईडला ठेवून जा. त्याप्रमाणे आम्ही करू. कोणाच्या निसर्गाचे नुकसान व्हायला नाही पाहिजे. आम्ही आमच्या मजेसाठी आलेलं नाही मिळत आता ट्रॅकिंग करण्यासाठी आलेलं सर्वजण. तर मित्रांनो आता इकडनं उठलेलं आहेत बघा पूर्ण क्लीन करून सामान बाजूला ठेवलेलं आहे. आणि तुम्ही एकदा नजारा बघा. तुम्हाला दिसत का माहिती नाही पण हा बघा एकदम मस्त असा नजारा आहे. पब्लिक आता बघू शकता सगळ्यासारखी पब्लिक आहे. तर फायनली निघालोत क्राऊडमधून जातोय आता घरी. बघू तेवढी क्राऊड येत आहे तेवढी जात आहे. पाठी बघू शकता किती क्राऊड आहे. पण आम्ही कंटाळलो आता बस झालं निघू शकता इकडे आता निघायला पडेल. तुमच्या चॅनलचे नाव काय भाऊ हां तुमच्या चॅनलचे नाव काय व्यंकटेश महाराज व्यंकटेशमहाराज.com यूट्यूब. हां विजास नको नंबर नाही मिळत. तुम्ही लोकांचा कसं थांबला मी तर पुण्यात गेला होता आता. तर फायनली इथं पोहोचलेलात. आपली गाडी इकडे आहे. आता निघू. मित्राला इकडे सोडतोय मित्र इकडे थांबतोय. तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला.
नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.